नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 11.5 लाख तर राज्यभरातील 2.39 लाखहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आला असून आता डिसेंबरचा लाभ राहिलेला आहे। पुढे 14 जानेवारीला मकर संक्रांत असल्याने लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा लाभ एकत्रितपणे देण्याचे नियोजन राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे। हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये महिला व बालविकास विभागासाठी 2,155 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। आता नव्या मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत 2 महिन्यांच्या निधीला मान्यता अपेक्षित आहे। तत्पूर्वी राज्य सरकारने 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांचे अर्ज घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळवली आहे। विधानसभेपूर्वी वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी आठवड्यात साधारण 3 ते 3.5 कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे। पण आता कर्जाची मर्यादा देखील संपत आल्याने त्या रकमेचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे। निवडणुकीनंतर आमदारांना देखील विकास कामाचा निधी मिळालेला नाही, जिल्हा नियोजन समित्यांचाही निधी मिळाला नाही। या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा लाभ एकत्रितपणे देऊन पुढे अर्थसंकल्पीय अधिवेशनांपूर्वी 2 महिन्यांचा लाभ दिला जाईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। मारवण नंतर शक्य झाल्यास लाडक्या बहिणींना 1 एप्रिलपासून प्रत्येकी 2100 रुपये दिले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसाठी 15 ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत 3.25 कोटी महिलांनी अर्ज केले आहेत। पण त्यात संजय गांधी निराधार योजनेतील देखील लाभार्थी महिला आहेत। त्याशिवाय कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक असलेल्या व एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांदेखील अर्जदार आहेत। दरम्यान शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ घेता येतो, त्यामुळे अर्जाची पडताळणी निश्चितपणे होणार आहे। पण तुर्तास त्यासंबंधीचा शासन निर्णय झाला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।